आज मी पहिल्यांदा हिरव्या मिरचीचं वाटण घालून हा बांगडा फ्राय केलेला आहे. खायला अतिशय छान लागलेला आहे. इथे मी बांगडे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची, त्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, त्यामध्ये कोकमाचं पाणी टाकलेलं आहे. साधं पाणी टाकून ह्याची चांगली एक पेस्ट बनवलेली आहे. एका प्लेटमध्ये लाल तिखट घेतलेलं आहे, हळद टाकलेली आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. जी पेस्ट आपण बनवली ती पेस्ट ह्यामध्ये टाकलेली आहे. त्यामध्ये परत एकदा कोकमाचं पाणी टाकलेलं आहे, थोडासा लिंबू पिळून घेतलेला आहे. आता हे वाटण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला बांगड्यांवर लावायचं आहे. इथे बांगड्यांवर कोकमाचं पाणी, लिंबूचा रस चांगला लावून घेतलेला आहे. आता जे वाटण आपण केलेलं आहे ते चांगलं बांगड्यांवर लावून घ्यायचं आहे. इथे एका प्लेटमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये रवा टाकलेला आहे, चिमूटभर मीठही टाकलेलं आहे आणि ह्याला एकजीव करून घेतलेलं आहे. आणि हे बांगड्याला मस्तपैकी लावून घेतलेलं आहे. एका पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे, ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये बांगडा फ्राय व्हायला टाकलेला आहे. बांगडा चांगला गोल्डन होईपर्यंत त्याला फ्राय करायचा आहे. दोन्ही बाजूनी चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आपला बांगडा तयार झालेला आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेते. माझा हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा सुजाता सावंत रेसिपी या चॅनलला.